नमस्कार लिंगप्पा साहेब, नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगितलेलं काम अगदी चोख केलंय मी. हे तुमचं बक्षीस. लिंगप्पा खुश झाला बघा. साहेब अजून काही सेवा करू? ते टाइम आल्यावर तुम्हाला सांगतो, पण सध्या ते विक्रमला नुकसान जास्तीत जास्त कसं होईल त्याचं काय ते थॉट प्रोसेस आमच्यासारखंच तुमच्यात चालू राहू द्या. जा. मला फोन आला होता मालकांचा, या घराच्या मालकांचा फोन आला होता. अहो त्यांना खरं तर ना पैशाची एवढी घाई आहे, ते म्हणाले महिन्याच्या आत नको, मला या आठवड्यात कुठल्याही दिवशी तुम्ही पैसे द्या. हो असं विचारायला सांगितलंय त्यांनी मला. वार कोणताही असू दे हो, ते चालेल, पण कसं आठवड्याच्या आत द्या. हो साहेब माझ्यावर विश्वास नसेल ना तर काय, हे बघा मी मालकांना फोन लावून देतो, तुम्ही त्यांच्याशी बोला, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल प्रॉब्लेम त्यांचा किती मोठा आहे तो. हो हे बघा, आता आम्ही काय सांगतो तुम्ही लक्षात घ्यायचं. आता इथनं निघायचं आणि पुन्हा या घराची पायरी चढायची नाही आणि आम्हाला फोन करायचा नाही. आणि राहता प्रश्न राहिला तुमच्या मालकांच्या पैशांचा, तर जाऊन सांगा तुमच्या मालकांना, म्हणून हा विक्रमादित्य येत्या आठवड्याच्या आत तुमचे असलेले सगळे पैसे तुमच्या तोंडावर फेकले. निघाय का ना, निघा. पण मी सुद्धा हरले ग काकू. आतापर्यंत विके घडलं त्यावर असं वाटलं होतं की हे सगळं विसरून राज चांगल्या मार्गावर येईल. आम्ही दोघे एकत्र येऊ, सुखाने संसार करू. पण माझा त्या सगळ्या गोष्टींवरचा विश्वासच उडाला. एका आठवड्यात तू एवढे पैसे कुठून आणणार आहेस? त्याची काळजी तू करू नकोस, ते आम्ही बघून घेऊ. आम्ही जर त्याला 8 दिवसात पैसे परत करण्याचा शब्द दिलाय तर आमचा शब्द आम्ही पाळणार, कारण हा विक्रमादित्याचा शब्द आहे आणि त्याची किंमत 5 कोटीपेक्षा कितीतरी जास्त आहे. काय रे, त्यांचा नेमका काय उद्देश असू शकतो रे? काही माहित नाही स्ट्रायकर. नाही पण मला माहिती आहे ना, मला माहिती आहे. हे असं स्ट्रायकरच्या बाबतीत व्हावं असं त्यांना वाटत असणार वेड्या. पण हे फ्लायओव्हरच ट्रॅजेडी काय माहितीये का तुला मोहिनी? फ्लायओव्हर कधीच पुरं होणार नाही ग, कधीच पुरं होणार नाही. ते विक्रमादित्य बरोबरच पार्टनरशिप ड्रामा ग, फक्त ड्रामा. रणवीर राजेश शिर्केला बरोबरी करणं ऑब्जेक्ट नाही ग माझं, त्याला फिनिश करणं, बर्बाद करणं हे ऑब्जेक्ट माझं. विक्रम, आज सकाळी त्या मानेवर जसा भडकला, प्लीज तसा पुन्हा वागू नको. विक्रम, तू यापूर्वी मोठमोठ्या संकटांना सामोरं गेलायस आणि या संकटातूनही आपण बाहेर पडू, खात्री आहे मला. तू फक्त डोकं शांत ठेव. तुझी साथ असेल ना देवानी तर आम्ही याही संकटातनं सही सलामत बाहेर पडू असा विश्वास वाटतो आम्हाला. ठेव फोन. बाय देवानी. थँक्स. बाय.